काय सांगू बाई तुले, काय सांगू दादा तुले, भीमदेवा बोले काय सांगू बाई तुले, भीमदेवा बोले मोठ घालू काय कधी केतवा बामणाच्या पोटामध्ये केतवा बामणाच्या पोटामध्ये केतवा बामणाच्या पोटामध्ये काय सांगू बाई तुले, काय सांगू दादा तुले, काय सांगू बाई तुले, भीमदेवा बोले भीमदेवा बोले गांधीजी म्हणाले होते की सुखामुखात जाणारे डॉक्टर आंबेडकर या समाजाचं आणि देशाचं काय भलं करू शकतात. उघड्यापाशी नागडं गेलं आणि रातभर जीवानं कापून गेला अशी व्यवस्था गांधीजींची होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण प्रतिज्ञा घेतली की मी स्वतः सुखामुखात पोटात राहतो. उद्या माझा हा बहुजन समाज सुखामुखात आणि पोटात आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक मराठी गीत आपल्या समोर सादर करतोय. काय सांगू बाई तुले, काय सांगू दादा तुले, काय सांगू बाई तुले, काय सांगू बाई तुले, काय सांगू बाई मावा भीमदेवा बोले
चली आई आजादी मगर दुल्हन बने कैसे, मेरा भीम अगर दूल्हा ना होता तो इस आजादी की शादी ना होती, कहना मेरा भीम जी का अगर मान लेते तो इस देश की बर्बादी ना होती. या देशाचं संविधान लिहिण्याची वेळ आली बांधवांनो. त्यावेळेस भारताचे राजकारणी अमेरिकेत इंग्लंडमध्ये गेले आणि म्हणले आम्हाला संविधान लिहून द्या. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं सगळ्या घटनांचा बाप तुमच्या देशात आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून संविधान लिहून घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी 395 कलमाचं संविधान या देशाला दिलं. समतेचा अधिकार दिला, मताचा अधिकार दिला आणि म्हणून आपल्या मताच्या अधिकाराचा वापर आपण योग्य कार्यासाठी केला पाहिजे. जी लोक देशाच्या हिताचं काम करत नाहीत त्यांना खुर्चीवरून खाली ओढण्यासाठी आपण मताच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. म्हणून काय म्हणायचं आहे का, सगळ्यांना एकच मताचा अधिकार दिलेला आहे. टाटा बिर्ला अंबानी असतील त्यांना एकच मताचा अधिकार, आमच्या मिसाळ साहेबांना एकच मताचा अधिकार. कायद्याच्या रूपात लिहिले पावला छोट्या मोठ्या जात्यानं, छोट्या मोठ्या जात्यानं हिशेब लावला मान. छोट्या मोठ्या जात्यानं हिशेब लावला मान. एका मताचा दिला अधिकार, एका मताचा दिला अधिकार. साऱ्यांनी मध्ये घ्यावं लामणी, साऱ्यांनी मध्ये घ्यावं लामणी. टिळक म्हणाले होते या देशातील बहुजन समाजातील कुणबी लोकांना काही संसदेत जाऊन नाकार आणायचा का म्हणजे? सांबाराला काही जोडी शिवायची आहेत का, मांगाला काही डबडे वाजवायचे का, अशा प्रकारची इंग्रज टवाली त्यांनी केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले, तेव्हा हा अधिकार मिळाला. याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. मिस्टर मिसाळ, आपण कधीही मत विकू नये. मत आणि मुलगी त्याला सारखं महत्व आहे. म्हणून काय म्हणायचं आहे का, शिक्षण आरक्षण दिलंय मान, शिक्षण आरक्षण दिलंय मान. डोळ्याचं रक्षण, डोळ्याचं रक्षण केलं विमानवान, डोळ्याचं केलं विमानवान. ज्यावेळेस आरक्षणाची तरतूद करायची होती त्यावेळेस 340, 342, 342 अशा प्रकारची कलमं बाबासाहेबांनी संविधानात घातली आणि तत्कालीन मराठी ओबीसी समाजाला सांगितलं अरे आरक्षण घ्या रे. त्यावेळेस या लोकांकडे संपत्ती खूप होती, शेती खूप होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं आम्ही काय मागासवर्गीय काय बघताय आणि आता म्हणतात आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. कालांतराने शेती गेली, उद्योगधंदे गेले, संपत्ती गेली आणि आरक्षणाची गरज भासू लागली बांधवांनो. आणि म्हणून आरक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला याचं भान या देशातील बहुजनांनी ठेवलं पाहिजे. शिक्षण आरक्षण दिलंय मान, शिक्षण आरक्षण दिलंय मान. डोळ्याचं रक्षण केलं विमानवान. गातात भीमाचं, गातात रामाचं. या देशातला बौद्ध समाज सोडला आणि काही सुशिक्षित बहुजन समाज सोडला, त्यांना जैन म्हणायची लाज वाटते. नुसताच हातवर करतात. त्यांना वाटते आमची जात उजागर होईल. बाबासाहेबांच्या पुण्याईनं शिक्षण मिळालं, आरक्षण मिळालं, शिष्यवृत्ती मिळाली. याची जाणीव कसली पाहिजे. शिक्षण आरक्षण दिलंय मान,
राम